नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण स्वाध्याय क्रमांक 11.2 पाहणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, सर्वात मोठी 3 अंकी संख्या व सर्वात लहान 2 अंकी संख्या यांचा गुणाकार किती होईल? आता आपण सर्वात मोठी जर 3 अंकी संख्या पाहिली तर ती 999 आणि सर्वात लहान 2 अंकी संख्या पाहिली तर ती राहते 10. ठीक आहे, ही सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे, ही सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे. या दोघांचा गुणाकार करायचा. 0 9 ला गुणलं 0 येईल, 0 9 ला अजून गुणलं तर 0 येईल आणि इथे पण आपल्याला 0 येईल. त्याचप्रमाणे 1 ने 9 ला गुणलं 9 9 आणि 9 येईल. ठीक आहे, या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला. बेरीज करूत आता आपण. 0 9 9 9, मग याचं उत्तर आहे 9990. 9990 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. त्याच्यानंतर एका रांगेत 32 रोपे लावली आहेत, अशा 125 रांगामध्ये एकूण किती रोपे लावता येतील? आता एका रांगेत 32 रोपे आहेत आणि 125 रांगामध्ये किती आहे असं विचारलं, तर इथे पण आपल्याला गुणाकारच करावं लागते. ठीक आहे, एका रांगेत दिले आणि 125 रांगेमध्ये किती हे असं विचारलं, किंवा एका रांगेत दिले आणि काही रांगेत विचारले, तर मग कसं काढायचं? त्यांचा गुणाकार करून काढायचं. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. 125 गुणिले 32, 0 चला 1 4 आणि 1 5 बेक बे 3 5 15 चला 1 3 2 6 आणि 1 7 काहीच नाही आला 3 1 3 0 0 0 4000. त्याचं उत्तर आलं 4000. 4000 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, एका टेबलाची किंमत त्यांनी दिलेली आहे 680. अमितने त्याच्या वर्गासाठी अशा 6 टेबलची खरेदी केली, तर त्याची एकूण किती रकमेची टेबले खरेदी केली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मग आपण काय करू, याचा आपण गुणाकार करू. एक टेबल 680 रुपयाला आहे, तर 6 टेबल केवढ्याला पडतील? तर याला 6 न गुणावं लागेल. 6 न 0 ला गुणलं 0 येते. 6 8 48 चले 4 6 7 36 आणि 4 40. उत्तर येईल 4080. 4080 उत्तर आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रत्येकी किंमत 45 याप्रमाणे 2.5 डझन वह्याची एकूण किंमत किती होईल? आता 2.5 डझन म्हणजे आता बऱ्याच जणांना माहित नसतं. एका वहीची किंमत काय सांगितली त्यांनी? 45. 2.5 डझन आहे. 2.5 डझन म्हणजे काय पहा, एक डझन म्हणजे 12 होतात. 2 डझन म्हणजे काय? डझन 2 डझन म्हटलं तर 24 होतात. 12 दोन्ही 24. आता 2.5 डझन म्हणजे काय? 2.5 डझन म्हणजे अर्धा डझन. 2 डझन आणि अर्धा डझन. आता 2 डझनाला किती होतात? 24 होतात. हे की नाही? 2 डझन म्हणजे 24 होतात आणि अर्धा डझन म्हणजे अर्धा डझन म्हणजे किती होणार? 6. म्हणजे 2 आणि अर्धा म्हणजे 2.5 डझन म्हणजे 30 वह्या होतील अशा. तर 30 वह्याची आपण किंमत काढायची आहे. तर अशा 30 डझनची काढूत आपण आता. तर 30 वह्याची किंमत काढू. 30 गुणिले 45 करावं लागणार आपल्याला. 5 गुणिले 0 0, 5 त्रिक 15, 4 गुणिले 0 0, 4 त्रिक 12. या सर्वांची बेरीज करावं लागेल आपल्याला. 0 5 3 आणि 1. ठीक आहे, 1350 उत्तर येईल. 1350 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, रोहा ते गोवा ट्रेन तिकिटासाठी प्रत्येकी 885 लागतात, तर
25 व्यक्तींच्या तिकिटासाठी किती रुपये लागतील? तर एका व्यक्तीला 885 लागतात, तर 25 व्यक्तींना किती रुपये लागतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला इथे पण गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, 885 गुणिले 25 करावं लागेल. गुणाकार करू. 5 5 25, 2, 45 आणि 2, 42, 4, 45 आणि 4, 44. 5 दोन्ही 10, हातचाला 1, 16 आणि 1 17ला 7, हातचाला 1, 16 आणि 1 17, 5 2, 11ला 1, हातचाला 1, 8 आणि 4 12, हातचाला 1 आणि इथे 2. हे झाले 22,125. 22,125 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनासाठी शिवाजी मैदानात जमलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक रांगेत 35 विद्यार्थी, याप्रमाणे 28 रांगा आहेत, तर एकूण किती विद्यार्थी मैदानात जमले होते? याच्या आधीच आपण पाहिलं होतं आहे की नाही, एका रांगेत आहेत आणि आपल्याला कितीतरी रांगेत काढायचं असेल, एका रांगेत एवढे विद्यार्थी आणि अशा रांगा असतील, त्या दोघांचा आपल्याला गुणाकारच करावा लागेल. 35 गुणिले 28. ठीक आहे, आता 45 ला 0, हातच्याले 4, 8 24 आणि 4 28. पंचे 10 ला 0, हातचाला 1, 6 आणि 1 7, 0 8 9, 980 लागतील आपल्याला. 980 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. आपल्याला सांगायचं पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित करू त्याचं उत्तर. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार 0 येतो, हे बरोबर विधान आहे. आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे. त्याच्यानंतर कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार 30 संख्या येते, हे पण बरोबर आहे. कोणत्याही संख्येला पहा, आपण कोणतीही संख्या घेतली, समजा 25 घेतली, 25 न पहिले 0 ला गुणलं, तर उत्तर काय येणार? 0 न 5 ला गुणलं 0 येईल, 0 न 2 ला गुणलं तर 0 येईल, ते बरोबर होतं. आता आपण 37 न 1 ला गुणलं, ठीक आहे, 7 येईल, 3 1 3 3 येईल. ठीक आहे, म्हणजे 0 न गुणलं तर 0 येते, हे पण बरोबर आलं. आणि 1 न गुणलं तर 30 संख्या, म्हणजे 37 ला 1 न गुणलं तर 37च येतात, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे आपल्याला, गुण्य व गुणक यांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास उत्तर बदलते, हे चुकीचं आहे. पहा, 3 न 5 ला गुणा किंवा 5 न 3 ला गुणला तर उत्तर काय येणार? तेच येणार आहे की नाही? तोच येतो, गुणाकार तोच येतो. तर हे उत्तर आपलं चुकीचं आहे. बाकी तिन्ही बरोबरच आहे. गुण्य व गुणक यांच्या स्थानाची अदलाबदल केली तरी गुणाकार तोच राहतो, हे उत्तर पाहिजे, बरोबर आहे. हे उत्तर अदलाबदल केल्यास उत्तर बदलते, उत्तर बदलत नाही. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, दोन संख्याचा गुणाकार 10,000 असून गुण्य व गुणक यातील फरक 0 आहे, तर गुण्य कोणता आहे? दोन संख्येचा गुणाकार 10,000 दिलेला आहे, ठीक आहे, आणि गुण्य व गुणक यांच्यातील फरक 0 आहे, त्याच्यातील फरक काहीच नाही, तर गुण्य कोणता, म्हणजे आपला त्याच्यातला फरक कोणताच नाही. समजा आपण 1,000 घेतलं, 1,000 ला 1,000 न गुणलं, ठीक आहे, 0 0 0 0, 0 नादून गेलं तर 4 0 येतील, हे की नाही, 1 2 3 4, प्लस वाले 2 0, अजून 0 ने गुणलं, 1 2, 0 ला अजून 3 ला गुणलं, 0 न 1 ला गुणलं, 0 येणार, 1 2 3 0, 0 न 1 न 0 ला गुणलं 0 येईल, 1 न 0 ला गुणलं 0 येईल, 1 न 0 ला गुणलं 0 येईल, 1 न 1 ला गुणलं 1 येईल. त्यांची बेरीज जर आपण केली 0 0 0 0 0 0 1, तर हे उत्तर खूप मोठं होईल. आपल्याला 10,000 उत्तर पाहिजे. आपण हा पर्याय पाहू, 100 गुणिले 100, 0 न 0 ला गुणलं 0 येते, 0 न 0 ला गुणलं 0 येते, 0 न 1 ला गुणलं तरी 0 येते. त्याचप्रमाणे ह्या 0 न जरी गुणलं तर इथे 3 0 येणार,
त्याच्यानंतर इथे 2 0 इथे 0 येईल, इथे 0 आणि 1 1 1. 1 न 0 ला गुणलं, 1 न 0 ला गुणलं, 1 न 1 ला गुणलं. आता हे आपल्याला काय करायचं आहे, पहा हे पण 10,000 झाले आहेत की नाही, आणि 10,000 म्हणजे जर आपण 100 न 100 ला गुणलं तर उत्तर किती आलं आपल्याला, 10,000 आलं. ठीक आहे, 100 आणि 100 मध्ये काही फरक नाही. आता इथे प्रश्न थोडासा वेगळा दिला असता तर अधिक चांगलं झालं असतं. अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येनं त्याच संख्येला गुणलं तर उत्तर 10,000 येते, असं आपल्याला विचारायला हवं होतं. चला ठीक आहे, हे उत्तर आले. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रश्न आहे, पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्रत्येक दिवशी 850 लसींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. म्हणजे 850 लस दररोज आपल्याला द्यायचे आहेत. तर 15 दिवसात किती बालकांना पोलिओचा डोस दिला जाईल. म्हणजे एका दिवशी 850 आहे, असे आपल्याला 15 दिवस द्यायचे. म्हणजे 850 गुणिले 15 करावं लागेल. 5 न 0 ला गुणलं 0 येईल, 5 5 25, 2, 5 8 40 आणि 2 42, 0 5 1 5, 8 1 8. उत्तर आलं 12,750. 12,750 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर भेटेल. पुढचा प्रश्न आहे, या दोन संख्येच्या गुणाकाराच्या शतक स्थानी व दशक स्थानी येणाऱ्या संख्याचा गुणाकार किती. या दोघांचा गुणाकार करायचा पहिले, नंतर मी सांगेल काय करायचं आहे. पहिले गुणाकार करून घेऊ त्या दोन संख्येच्या गुणाकाराने, म्हणजे गुणाकार करू. 8 सख्खा 48, 6 चोक 24 आणि 4 28, 18 आणि 2 20, 7 8 56, 28 आणि 5 33, 21 आणि 3 24. ठीक आहे, हे उत्तर आलेलं आहे. आता याचं काय म्हणलं त्यांना, शतक स्थानी आणि दशक स्थानी. शतक स्थानी काय, हे एकक झालं, हे दशक झालं, हे एकक आहे, हे दशक आहे, हे शतक आहे. हे शतक स्थानी आणि दशक स्थानी. शतक स्थानी 4 आहे आणि दशक स्थानी पण 4 आहे. या दोघांचा गुणाकार म्हणला, बेरीज म्हणलं तर बेरीज करायची, वजाबाकी म्हणलं वजाबाकी, म्हणजे गुणाकार विचारला. दोघांचा गुणाकार केला, उत्तर येते 16. तर उत्तर 16 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये येईल. पुढचा प्रश्न, 56 इथे स्टार मार्क आहे, इथे पण स्टार मार्क आहे, तर स्टार मार्कच्या जागी कोणता अंक असेल. आता स्टार मार्कच्या जागी याच्या आधी ही आपण 11.1 मध्ये ही असा टाईपचा प्रश्न पाहिला. इथं शेवटी 9 आहे की नाही. आता आपण काय करू, तर इथे 9 आहे तर शेवटी काय यायला पाहिजे. पहिले पहा, 9 इथं 9 आणि इथे 9 ठेवले, 9 9 81 येतात. तर हा 9चा अंक येणार नाही, एक तर 7 येईल नाही तर 3 येईल. ठीक आहे, एक तर 7 येईल नाही तर 3, कारण 3 त्रिक 9 आहे की नाही, शेवटी आपल्याला 9 पाहिजे. आणि 7 7 49. तर पहिले मी काय करतो, इथे स्टार मार्कच्या जागी पहिले 7 ठेवून पाहतो. 657 गुणिले इथं 1 घेऊ आणि ह्या स्टार मार्कच्या जागी मी 7 घेईल. ते काय घेतले, 6 ला 6 घेतले, 5 ला 5 घेतले आणि ह्या स्टार मार्कच्या जागी मी 7 घेतले. इथे 1 ला 1 घेतला, इथं स्टारच्या जागी मी 7 घेतले. त्याचप्रमाणे जर याचं उत्तर नाही आलं तर आपण काय करायचं, हे 6 5 या स्टार मार्कच्या जागी 3 घ्यायचे. 1 ला 1 घेतला आणि ह्या स्टार मार्कच्या जागी 3 घ्यायचे. आता इथे ज्याचं उत्तर एवढं आलं ना, ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे, ज्या याचं ह्या पर्यायाचं नाही तर ह्या पर्यायाचं, ह्या पर्यायाचं आलं तर उत्तर हे येईल, पर्याय क्रमांक 2, नाही तर मग याचं उत्तर. ठीक आहे, चला. 7 7 49, 4, 7 सकम 42 आणि 4 7 5 35 आणि 4 39, 42 आणि 3 45, 7 5 6, 9 6, 1 न गुणलं तर जसा तसा गुणाकाराला. ठीक आहे, 9 6 हातचाला 1, 11 ला 1 हातचाला 1, 11,169. 11,169 बरोबर आहे. हेच उत्तर पाहिजे होतं, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, एका संख्येला 12ने गुणण्याऐवजी 16ने गुणले तर गुणाकार 60ने जास्त आला, तर ती संख्या कोणती? आता पहा, या दोघांची वजाबाकी करायची. असा जर प्रश्न आला, 12ने गुणण्याऐवजी 16ने गुणले तर गुणाकार 60 आला, तर 16 मधून आपल्याला काय करायचे, 12 वजा करायचे. ठीक आहे, उत्तर किती आलं? इथे 4 आलं, इथे 0, म्हणजे हे 4 आलं. ठीक आहे, आता त्याला 60 न भागायचं, इथं गुणाकार आहे तर भागायचं 60 ने. 60 ला भागाकार द्यायचा, 4 एक 4, 4 पंचे 20, तर 15 आलं, मग ती संख्या आहे 15. ठीक आहे, 15 ही संख्या. अशा प्रकारे आपण हा सराव संच 11.2 पाहिलेला आहे. पुढचा आहे भागाकार 12वा धडा. तो पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.